ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की। समर्थ रामदास स्वामी महाराज की। सब संतन की जय। नाम भगवान की जय। जय रघुवीर समर्थ। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकळ संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून ज्यांच्या शक्तिस्रोतावर आपण चालतो ते संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांगाभिवादन करून उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून यात्रेच्या निमित्तानं ज्ञानयज्ञाची जी आहुती आपली चालू आहे त्याचा विषय करुणाष्टक। करुणाष्टकाच्या 15 श्लोकापैकी 5वा श्लोक संपून 6व्या श्लोकातला शेवटच्या तुकड्यावरचा विस्तार करायचा आहे। जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी। करुणा मागणी हा 6व्याचा पुढं 7व्याचा सुद्धा तुझविण करुणा आहे कोण जाणेल माझी याच्यात सुद्धा करुणा प्राधान्यच आहे। तेव्हा म्हणूनच त्याला करुणाष्टक असं म्हणतात। आता या करुणाष्टकामध्ये जे आत्मचिंतन आहे तो विचार आपण पाहतो आणि त्यामध्ये स्वतःचं आत्मनिरीक्षण झाल्यावर जे वाटलं आहे आजचा विषय महत्त्वाचा तो आहे। षडरिपो कुळ माझे तोडियाचा संबंधो। अतिशय
महत्त्वाचा तुकडा आहे हा. काम, क्रोध आणि लोभ, मद, मत्सर आणि अहंकार हे 6 वैरी मानलेले आहेत. गीतेनं सुद्धा या तिघांना नरकाचं कारण मानलंय. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्त्रयं त्यजेत. त्याच्यातला अगदी पहिला पायाभूत असणारा काम याविषयीचं भगवंताने 2-3 ठिकाणी उल्लेख केला. कामरूपम दुरासदम जही शत्रुम महाबाहो. रिपू म्हणजे शत्रूच. तर हे महाबाहो, हा शत्रू तू जिंकला पाहिजे. हा कामरूपी अतिशय दुरासद असणारा आणि छन्नपी पापाचं कारण सांगताना सुद्धा कामैष क्रोधेश रजोगुण समुद्भव असा विचार आलेला आहे. तेव्हा या षड्रिपूतला सगळ्यात पहिला काम आहे. काम ही षड्रूपी विकाराची जड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, कामची नाही तिथं क्रोधची कैसा. मूळ जर नसलं तर वरचं फांद्यान बाकीचं झाड राहील कसं. तर हा काम महत्त्वाचा आहे. यांनी सगळ्याला गाठवले समर्थाने. सगळेच्या सगळे 6 विकार याचा आणि माझा संबंध तोडून टाक तुझ्या करुणेनं. प्रार्थनेनं करुणा होती. प्रत्येक जीवाला कमी जास्त प्रमाणात विकार त्रास देत असतात. संसारिक त्याला अधिक खतपाणी घालून ती झाडं वाढवतात. परमार्थ करणारी मंडळी वाढू न देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं काही साधन पूर्वजन्मात जर झालेलं असलं तर त्यांना या षड्रिपूशी युद्ध खेळताना थोडं सोपं जातं. नाही तर असं कोणी नाही. मोठे मोठे सुद्धा अवतारी जर सोडले तर महाराज आपण सगळ्यालाच अवतारीच्या यादीत बसवतो. एका भावनेच्या दृष्टीने ठीक आहे अश्रद्धा होणे म्हणून, पण एका भावनेच्या दृष्टिकोनातून सगळ्यालाच अवतारीमध्ये बसवायचं का नाही हा एक प्रश्नच आहे. पण मुद्दा कसा असतो, काही वेळेला काही गोष्टी समाजहिताच्या असतील, त्याने जर लाभ होत असेल तर चांगलं आहे. पण काही तोटे होत असतील तर आजकाल आमचे हे धर्मप्रेमी जी मंडळी आहेत ना, त्यांना या अवतार विभागाचा समाजाच्या निष्क्रियतेकडे झालेला परिणाम त्यांना कंटाळवाणा झालेला आहे. आमचा सनातन धर्म आहे, हा कधी नाहीसाच होणार नाही, प्रसंगामध्ये अवतार होणारच आणि ते काम करणारच. वास्तववादी हे सगळं सत्य आहे, पण सत्य असलं तरी व्यक्तिगत कर्तव्यदृष्ट्या माणसाला निष्क्रिय करण्याचं ते कारण होऊ नये अशी आपली अवस्था आहे आज. त्यामुळं आपण निष्क्रियतेमध्ये जातो की काय. तसंच या षड्विकाराच्या बाबतीत संतांना अवतारी कक्षेत नेऊन टाकलं की त्यांच्याप्रमाणे आम्हाला निर्विकार व्हायला पाहिजे या भावनेलाच कधी कधी तडा बसतो. ती मोठी माणसं आहेत, त्यांचं काय. आम्हाला साध्या आमच्यासारख्याला लोक म्हणतात महाराज तुमची गोष्ट वेगळी, आणि ह्या तुमची गोष्ट वेगळीच्या नावाखाली आपल्या साधनेमध्ये आपल्या स्वतःला एक अडसर निर्माण करतात. हे लक्षात घ्या. तर अवतारी संतांच्या बाबतीत तर नक्कीच अधिक हे करणार. एका अर्थानं संतांच्या अवतारीपणामुळं स्वीकार केलं जातं श्रद्धेनं त्यांचं बोलणं, ही चांगली बाजू आहे. पण दुसऱ्या अर्थानं आपल्याला त्याच्यापासून बाजूला केलं जातं.
म्हणजे माझा अँगल लक्षात घेऊन पहा, हे नुसतं मी मोघम म्हणतो असं नाही. मला श्रद्धा तशी ठेवण्याबद्दल दोष नाही. आम्ही त्या शनी शिंगणापूरच्या बाबतीत एक वाक्य असंच बोललो होतो मी, की वस्तुस्थितीनं तिथं शक्ती आहे आमच्या भाविकांच्या मताप्रमाणे. पण समजा एखाद्या नास्तिकाच्या मताप्रमाणे तिथं शक्ती नाही, पण काम काय वाईट आहे? त्या भागात लोक चोरी करत नाही, हे काय वाईट आहे? हा प्रश्न आहे. अंधश्रद्धावाल्याने नको तिथं तोंड खुपसायची गरजच नाही. वास्तविक ज्याचा फायदा चांगला आहे त्याच्या बाबतीत आपण कशा करताय करायचं. तर तसं गोष्ट आपल्या ह्याच्यात आहे की साधनेचे गाभा अंग षड्री पोकळ माझे तोडी याचा संबंधो. आणि त्या बाबतीत आपण एक न्यूनगंड पैदा करता कामा नये. देवाजवळ मदत जरूर मागा, पण देवाजवळ मदत मागायची याचा अर्थ एका बाजूला अशक्य कोटीचा एक न्यूनगंड पैदा होता कामा नये. अहो, काम कुणाचं जात असतो का? जातच नसतो. आता मगाशी आत्मनिवेदन केलं. पुष्कळ दिवसात संबंध आहे माझा, त्याच्याहीपेक्षा जुन्या संबंधाचे लोक आहेत तिथं. 66-67 सालापासून 40-40 वर्षाचे संबंधी लोक आहेत. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट थोडीशी खटकली, त्याच्या निमित्तानं चिंतन केल्यानं त्यांनाही लाभ होईल, मलाही लाभ होईल. तर बिघडत नाही काही. थोडा हक्क दाखवला हेही चांगलं आहे, तळमळ आहे हेही चांगलं आहे, पण निरीक्षण कमी आहे. आत्मनिरीक्षणाची आवश्यकता आहे. वेळ का लागतो परमार्थाच्या फलश्रुतीला? शास्त्रामधले सिद्धांत आहेत, सद्गुरू प्राप्त आहेत आणि इच्छा आहे. या तिन्ही गोष्टी असून वेळ का लागतो? तर इच्छेमध्ये तीव्रता नाही, दोन अंगांनी समर्थन आहे. असं हेही बरोबर तेही बरोबर. त्याने तुमची बाजू घेऊन तुम्हाला काय म्हणले, अरे आपल्याला व्यवहारी लोकांना कुठं सगळा प्रपंच सुटत असतो का? कुठपर्यंत सुटू नये का सुटूच नये असा प्रश्न आहे. आता त्यांचं पर्सनल वय पाहिलं तर वानप्रस्थी काळातलं आहे. मग त्यांच्याकरता सोडायला पाहिजे का नाही? तर सोडायलाच पाहिजे सनातन पद्धतीप्रमाणे. माणसं समय देत नाही, संपत्ती देतात पण समय देत नाहीत. लक्षात घ्या, परमार्थाला मध्ये समयाची फार अपेक्षा आहे. गुरुकृपेला, गुरुतत्वज्ञान समजण्याला, गुरुतत्वज्ञान अंगी बांधण्याला, भगवत कृपा होण्याला, शास्त्रसिद्धांतसुद्धा धारणेपर्यंत नेण्याला समयदानाची फार आवश्यकता आहे. आणि गृहस्थी लोकांकडून समयदान कमी होतो आणि कर्तव्याधिष्ठिततेनंतरही तो समयदान होत नाही, कारण ती भोगाची सवय लागली ना. पडिले वळण इंद्रिया सकळा, आणि त्याचा तो परिणाम आहे खरा. नाहीतर कर्तव्य संपल्यानंतर आपण अलिप्ततेचा सिद्धांत किंवा आपण ते करून हे करू शकतो, हा कुणा करता आहे? जो 25 ते 50 गृहस्थाश्रमी व्यक्ती आहे त्याच्याकरता आहे हा सिद्धांत. म्हणजे सगळ्या सनातन धर्माचं म्हणणं असं आहे की तुम्ही 4 वर्ण आणि 4 आश्रम, तर 4 आश्रमाप्रमाणे शनै शनैर उपराम व्हायला पाहिजे. तर पहिले 2 आश्रम जे आहेत त्यातला पहिला ढिला झाल्यामुळं या मधल्या आश्रमात वेळेत वैराग्य होत नाही. ब्रह्मचर्य फार ढिला झाला, त्याचा परिणाम आपल्याकडून गृहस्थाश्रमाच्या सुखोपभोगाचं समर्थन जादा होतं. आणि त्या वळण लागल्यामुळं ज्या वेळेला त्याग आणि वैराग्याचा आश्रय घ्यायला पाहिजे त्याही वेळेला तो शब्द चातुर्यानं वकिली करून मी याच्यात राहून तिकडं करू शकतो, या भ्रमात बराच काळ त्याचा वाया जातो. असं आहे. तर कर्तव्य संपले, काही लोकांचे कर्तव्य संपूच न शकत नाही, त्यांना वय मर्यादा आहे.
आणि काही ना कर्तव्य संपले तर वयाचा सुद्धा विचार न करता त्याग करावा. पूर्वी जुने लोक म्हणायचे, बापाचा जोडा पोराच्या पायात आलं की बापाने घराचा त्याग केला पाहिजे असं म्हणाय. लक्ष तरी काढून घेतलं पाहिजे. तर लक्ष काढून घेतल्यानंतर त्याचा उपयोग करायला पाहिजे. लक्ष काढून घेऊन सुद्धा ती जी शरीराचं वळण आहे ना, म्हणजे त्या प्रपंचातला जो मिळणारा पैसा आहे, अप्रत्यक्ष त्याच्यातून तुमच्या वाटेला येणारा जो सुखभोग आहे, त्या सुखभोगाविषयी आसक्ती आहे. बाहेर गेलं की त्रास आहे, बा गार पाण्याची आंघोळ करावी लागेल, कुठं काही करावं लागेल, हे जे आपल्या डोक्यात चातुर्मासात लोक का राहत नाहीत. गृहस्थी बरेचसे लोक या कारणामुळे राहत नाहीत. त्रास तर होणारच. आता आपल्याला सवय नाही. गार पाण्याचे आंघोळ वारीला लागल्यानंतर सुरू झाल्यानंतर काही मध्यमवर्गीय महिलांना सर्दी लगेच पकडली, कारण घरी रोज गरम पाण्याची सवय. तर हे प्रकार होतात. महिला असो पुरुष असो. घरी आयता चहा आणून देणारी पोरं आहेत, पत्नी आहे, आणि त्याच्यामध्ये आपण अडकून पडलो. याला म्हणतात संयोगजन्य सुखाची लालसा. आपण त्याच्यात अडकून पडलो आहे. म्हणजे शरीराला वळण म्हणून तर ब्रह्मचर्य आश्रमात ज्यांनी वळण लावलं ना, ते वळण त्यावेळेला उपयोगाला येतं. पण ज्याचं ब्रह्मचर्य आश्रमातच वळण नाही, पूर्वी गुरुकुल आश्रमाची पद्धती होती, त्यावेळेला त्या काळामध्ये मधुकरी मागून खाणं, स्वतःचे कपडे हाताने धुणं, हे सगळं गुरुकुल आश्रमामध्ये स्वभावतः संस्कारित होतं. आता रिटायर झाल्यावर याला का जड जातं, तर कधी कपडे धुवायची स्वतःची सवय नाही. असे लोक आहेत महाराज, येतानाच 8-8, 9-9 ड्रेस आणतात वारीत. थप्पी लागली पाहिजे, पण स्वतः धुवायचं कामच नाही. एक साधी स्वयं सेवा ज्याला म्हणतात, स्वतःची पूर्ती, ती सुद्धा आमची करायची तयारी नसते महाराज. पती पत्नी बरोबर असले तर इथं वास्तविक तसं ठेवायचं गरज नाही, पण ती इथं चालताना सुद्धा त्या पत्नीनंच याचं ताट धुवायचं. याला साधं ताटसुद्धा धुवावं वाटत नाही. काय तर आपल्या शरीराचं वळण आधीपासून बदलावं लागतं. मी सांगतो ना, एखाद्या विहिरीच्या काठावर जाऊन एकदम वेगात पळणाऱ्या माणसाला उभं राहता येणार नाही. त्याला मागूनच वेग कमी करावा लागेल, तेव्हा तो काठावर उभा राहू शकतो. तर ही वारी म्हणजे खरं म्हणजे वानप्रस्थी आश्रमाचं ट्रेनिंग आहे. आपल्या स्वतःची कामं स्वतः करायची सवय असेल, त्या चवीमध्ये समाधान. आपल्याला एक वळण लागलेलं असते. एखाद्याला तिखटच खायचं सवय लागलेली असते, एखाद्याला गोडच खायची सवय लागलेली असते. मग त्यांना अडचण येते महाराज. सगळं चांगलं आहे, पण देहात ध्यासात अडले. तुमच्या दिंडीत भजन होतं, पण त्यांच्या वळणाप्रमाणे खाण्यापिण्याची सोय नाही. अशी पंचायत येते. बरं, अगदी चुकीचं आहे असं नाही, आवश्यक व्यवस्था आहे, पण याच्या कल्पनेप्रमाणे नाही. आवश्यकता आणि कल्पना याचे डिफरन्स फार मोठमोठे आहेत, हे लक्षात घ्या. आपल्या कल्पना कधीच जुळू शकत नाही. आता तसं कोणी तक्रार करत नाही, केली नाही, पण ते आमचे डोंगरे महाराज सांगायचे, तसं देवाने काय करावं. ते कुंभाराच्या मुलीला कुंभाराकडे दिलेली मुलगी आणि शेतकऱ्याला दिलेल्या मुलीचं उदाहरण महाराज सांगायचे. 2 मुली एका गावात दिल्या आणि 2 ठिकाणी ते भेटायला गेले. तर पहिल्या पोरीच्या घरी गेले तर म्हणे, तुझं कसं काय चाललं आहे. म्हणे, सगळं चांगलं चाललं आहे. मग नाही म्हणे, आता सध्या मी देवाला रोज प्रार्थना करते, सगळी शेती मशागत होऊन तयार आहे, तर 2-4 दिवसात पाऊस आला तर फार बरं होईल. त्या पहिल्या मुलीचा रिपोर्ट घेतला आणि दुसऱ्या मुलीकडे गेले. त्यांचा व्यवसाय होता कुंभारकीचा. आता काय कुंभार जातीचेच लोक कुंभारकीचा व्यवसाय करतात असं काही नाही. तर ते कुंभारकीचा व्यवसाय. तिला म्हणले, तुझं कसं काय चाललं आहे. म्हणे, फार चांगलं चाललं आहे बाबा. मग आता समस्या काय. काय नाही म्हणे, मी देवाला प्रार्थना करते की 4-5 दिवस पाऊस नाही आला तर बरं होईल. ते आवा लावला आहे आणि पाऊस पडला तर माझी सगळी मेहनत वाया जाईल.
आता देव आणि एकाच गावातल्या दोन मुली करता काय करावं? पाऊस पाडावा तरी एक नाराज आणि पाऊस नाही पाडावा तरी एक नाराज. तसं काही लोक तिखटाची आवडीन, काही लोक गोडाची आवडीन, काही जादा तिखटाचे, काही कमी तिखटाचे. त्या आचार्यांनी काय करावं? तेव्हा रुचिनाम वैचित्र्यात धृजकुटील नाना पथजुषाम, तर हे चालायचंच. तर आपल्याला सवय लावायची. आगमा पायिनो अनित्याः तांस्थितिक्षस्व भारत. आमच्या साधुशाहीमध्ये एक म्हण आहे, कभी घनम घना, कभी मुठभर चना और कभी वो भी मना, अशी म्हण आहे. तर राजेशाही थाटातले कार्यालय आपल्याला उतरायला आहे आणि कमी जागा पडणाऱ्या जागा पण आहेत. तर आपल्याला सवय लागली पाहिजे. उद्या सकाळी एकदा हे मागं गेलं की गेलं. म्हणून आगमा पायिनो अनित्याः. मग तू काय कर? सहन कर. ही सहनशक्ती वाढवायला पाहिजे. लक्षात घ्या, सहनशक्ती वाढवायची फार गरज आहे. आणि सहनशक्ती कमी पडल्यामुळं आपण त्यागाला कमी पडतो. त्याग का करत नाही? आपल्या डोक्यामध्ये पुढच्या परिस्थितीबद्दलच्या कल्पना घोळत असतात. आणि त्या कल्पनांमुळं आपल्या स्वतःच्या परिस्थितीशी आसक्ती बसलेली असते आणि त्यामुळं त्याग होत नाही. आणि आध्यात्मिक स्थितीचा अनुभव त्यागात शांतिरनंतरम. त्यागाशिवाय शांती नाही. शांती वैभवात नाही आहे. ही देवाची तुम्हाला प्रपंच सोडण्याला सुलभ असणारी अर्धी कृपा समजा. तुमच्या घरातल्या अतिशय वेदना होतील अशा समस्या तुम्हाला नसणं, ही देवाची अर्धी कृपा आहे. हे लक्षात घ्या. पण पुढचं काम तुम्ही जर केलं नाही तर तुम्ही तिथंच थांबून राहणार आहात, पुढं सरकणार नाही. याच देही याच डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा पाहिजे असेल तर शेवटी संतांचं म्हणणं आहे, झट झडवून वहिलानी या भक्तीची या वाटेला, तरी जरी तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. हे लक्षात घ्या. तर या मुद्द्याचाच विचार मुळामध्ये या विकाराने आपल्याला अडकवून ठेवलं आहे. कुणाला लोभाने अडकवलं आहे, कुणाला कामाने अडकवलं आहे, कुणाला क्रोधाने अडकवलं आहे, कुणाला मदाने अडकवलं आहे, कुणाला मत्सराने अडकवलं आहे आणि बऱ्याच जणांना अहंकाराने अडकवलं आहे. हम भी कुछ कम नाही. तेव्हा हे षड्विकार षडवैरी मिळवणे, तर हे षड्विकार हे मोठे 6 वैरी आहेत. आणि आतून समर्थन नसावं आणि मग षड्रिपू घालवण्याची प्रार्थना असावी. आपल्याला 2 विरोधी भाग येतात. आपल्याला काही क्षणापुरतं षड्रिपूविषयीचा विचार येतो आणि बऱ्याच वेळेला त्याचं समर्थन असतं. ते समर्थन फार घोटाळा करतं. आम्ही सांगत असतो, आम्ही एका गावात गेलो, 6 भाऊ एकत्र राहत होते. समर्थन कसं असतं बघा. त्यातले 5 भाऊ भजनी होते. परमार्थाची आवड, हरिपाठ घरी होत होता सगळं. आणि एक भाऊ माळकरी नव्हता. तर आम्ही गेल्यावर विचारलं, का एवढं सगळं तुमचं घर चांगलं आहे, एक भाऊ तुम्ही असा अपवाद का ठेवला? तर त्या एकट्याने ना या 5नी सुद्धा समर्थन केलं. ते म्हणले, महाराज असाही एखादा असावा लागतो. तर ही भानगड आहे आपली सगळी. हे समर्थन नडतं. तर आपल्या बाबतीत सुद्धा आपण
देशकाल परत्वेचा नाही, कधी कधी संताच्या वाक्याचा अप्पलमतानं उपयोग करतो आणि दोन्हीतूनही वाया जातो. अलिप्ततावाद अवघड आहे महाराज, त्यागापेक्षाही अवघड आहे. अलिप्ततावाद शिकून घेतला म्हणजे अलिप्ततावाद साधेल असं नाही. एक वेळ त्याग सोपा, अलिप्तता फार अवघड असं आहे. तर हे जे डोक्यात काही काही चुकीचे समर्थनं झालेले असतात ना, ते आपल्या याच्यामध्ये प्रतिबंध करतात. ते चुकीचं डोक्यातलं निघालं पाहिजे. एकाच जन्मात पाहिजे असेल तीव्र वैराग्य पाहिजे, तीव्रेण भक्तियोगेन. त्याच्याकरता मी मघाचं प्रमाण दिलं, झडझडवणी वहिला निघ या भक्तीची या वाटेला, तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. जैसे निजे लिया ते उपासी वैराग्य गा. शेवटी ज्ञानाकडे जायचं असो अथवा भक्तीकडे जायचं असो, वैराग्याची पृष्ठभूमी पाहिजे. आणि वैराग्याला मदत करणारी ही वारीची ही आहे साधना. या चिंतनातून परत जाताना तिथंसुद्धा वैराग्याचं बीज घेऊन जायचं, हा महत्त्वाचा भाग आहे. तर हे करुणाष्टक आपल्याला काय शिकवतं? असं तुम्हाला खरं वाटतं का? षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू हे साधकीय तोंडातलं वाक्य समर्थांच्या मुखातून आलेलं आपलं वाक्य आहे का? तर आपलं वाक्य नाही, आपलं समर्थन आहे या विकारानं. मी जसं त्या 5 भावाची 6 भावाची गोष्ट सांगितली ना, काल्पनिक नाही, सत्य सांगितले. तर आपल्या डोक्यात याच्यातल्या कोणत्या ना कोणत्यापैकी समर्थन आहे आणि ते कुठंतरी प्रवचनातून ऐकून आपल्या मतलबापुरता आपण त्याचा उपयोग करतो. आपण विकार या अर्थानं त्याचा बारकावाच पाहत नाही. मग प्रत्येकाकरता दृष्टांत तर आहेतच. त्या चतुराईनं दृष्टांत देणं काय अवघड आहे? काहीच अवघड नसतं. त्या सापाचा दृष्टांत सगळे कीर्तनात देतात. नारद एका नागाला भेटले, त्याच्यावर कृपा केली आणि तू कोणाला डसू नको, हिंसा करू नको सांगितलं आणि त्याला ते पटलं. तर संताच्या तोंडून पटू शकतं, अपवाद सगळं होऊ शकतं, घडू शकतं. आणि तो अहिंसावादी झाला. अहिंसावादी झाल्यानंतर जाणाऱ्या येणाऱ्या कोणालाही त्रास देत नव्हता. कारण नारदाने सांगितलं कोणाला चावायचं नाही, कोणावर रागवायचंच नाही, तुझा तो स्वाभाविक विकार आहे. लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा लोकांनी गैरफायदा घेतला. मग आम्ही त्या दृष्टांताचा उपयोग करून घेतो, पण त्या दृष्टांताचा तपशील जितका बारीक आहे तितक्या बारीक न पाहता तर मग परत नारद आले, त्याची हलाखीची स्थिती पाहिली. म्हणे महाराज तुम्ही मला असं सांगितलं मी कोणाला चावत नाही म्हणून माझी अशी अवस्था झाली. मग नारद म्हणले अरे तुला चावायला नाही सांगितलं, फुस करायला काय हरकत आहे? आम्ही याचा दुरुपयोग करतो या वाक्याचा, लक्षात घ्या. त्याच्यासारखी अवस्था झालेली नसते आपली तरी आपण तेवढं वाक्य उचलून घेतो, फुस करायला काय हरकत आहे. पण या फुसकारातूनच क्रोधाचा प्रवेश तुमच्यामध्ये परत बीज शिल्लक राहतं, हा विचार नसतो. तर असे कितीतरी दृष्टांत आपण आपल्या मतलबाप्रमाणे लावतो. म्हणून गुरु आज्ञा प्रमाण करणं हा भाग वेगळा आणि आपल्या बुद्धीचं मीटर त्याला जोडून, मी तर नेहमी सांगत असतो याला स्वतःप्रामाण्यवाद सगळ्यात मोठा दोष. माझ्या निरीक्षणामध्ये 99% पारमार्थिकांची प्रगती न होण्याला मुख्य कारण स्वतःप्रामाण्यवाद. बस आपल्याला पटलं ते बरोबर, तसंच्या तसं गुरुचं ऐकायची आम्हाला सवय नसते, त्याच्यावर आपलं डोकं चालवतो आपण स्वतःचं. याला म्हणतात स्वतःप्रामाण्यवाद. ऑर्डर जर पाळले ना तर लाभ होईल. मोठा गुरु कल्याण करू शकत नाही. मोठ्या गुरुचं वचनात मोठेपणाच्या श्रद्धेनं आम्ही स्वीकार करत नाही, आमचंच अडचण आहे.
आमच्या अकर्ण्याला आमची ही वकिली बुद्धी, प्रपंच समर्थनीय बुद्धी हीच आम्हाला आडवी येते. ही खरी गोष्ट अशी आहे. मग त्याला दृष्टांत सगळ्यालाच असतात. 2 मुद्दे त्यांनी चांगले सांगले तत्वाचे. अनित्यम असुखमच्या बाबतीतला विचार आणि भगवंताचा महिमा सामर्थ्य, हे 2 पॉईंट चांगले सांगितले. पण त्याच्यानंतर शेवटचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये देवाने करावं, इतके मोठे गुरु आहेत त्यांनी मला हे करावं, मी आता किती दिवस हे करू. पण या बाबतीतला जो धारणा आहे, ही धारणा नीट आत्मनिरीक्षणपूर्वक नाही की आपलं नेमकं आपल्याला किती करायला पाहिजे. बरेच साधक आपलं मीटर लावतात, शास्त्राचं मीटर लावत नाही, संताचं मीटर लावत नाही. मी पुष्कळ भजन करून पाहिलं म्हणतो. शास्त्राचं मीटर लावलं पाहिजे, संत वाक्याचं मीटर लावलं पाहिजे. आणि आपण सगळ्या परमार्थावर स्वतःप्रामाण्यवादाचं मीटर लावतो. याच्यामुळं आपण मागं आहोत, दुसरं काही कारण नाही. नाही तर फार वेगाने प्रगती होईल. तुम्हाला वेगाने प्रगती करायची असेल, याच देही याच डोळा, तर संपत्ती दानापेक्षाही समयदानाकडे जास्त लक्ष घ्या. हे विकार संबंध सुद्धा प्रपंचाशी समय जास्त दिल्यामुळे ते जास्त चिकटले. आणि तो समय कमी कमी केला की विकाराची ताकद कमी कमी होते. हे लग्न झाल्यानंतर बायकोशिवाय 1 तासभर न करमणारा वर्ग असतो. ते सतत तिच्या भोवती घुमटळत असतो. त्याच्या विकाराच्या समर्थनाला त्यांनी दिलेलं जे समयदान आहे, हे समयाचा सगळा घोटाळा आहे. तर परमार्थामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व तुमच्या जीवनात यायला पाहिजे सामुग्री दानापेक्षा, संपत्ती दानापेक्षा समयदाना करता. ही माऊलींची सामर्थ्य आहे. माऊली तुम्हाला 15 दिवस त्याच्यातून बाजूला काढतात. पण किती ताकद महाराज, तिथं गेले की माऊली ताकद काढून घेतात. आणि मग कधी एकादशी संपेल आणि कधी मी सकाळीच पळेल. ते रामायणात कथा येते, चित्रकूटला भेटायला गेले रामायणातले लोक, रामराज्यातले, अयोध्येतले. आणि तिथं गेल्यानंतर सुरुवातीला तर रामाच्या आकर्षणानं त्यांना कंटाळा नाही आला. पण जेव्हा वशिष्ठ म्हणाले की बुवा ते राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे, आणि रामाने जेव्हा आपली माया पसरवून टाकली, तेव्हा ते लोक कधी आम्ही अयोध्या चित्रकूटमधून बाहेर जाऊ असं त्यांना झालं. मन उच्चाटन. तसं आमचं पंढरपुरातून उच्चाटन होतं. आणि मग मात्र एकदा धक्का दिला, भोज्याला शिवून परत आला की बस. असं का वाटत नाही की नाही? बरं, अगदी अक्षरशः याच्यातले नोकरीवाले किती टक्के आहेत? 10% असतील. त्यांनी रजाच मापात काढली आहे. त्यांनासुद्धा नियोजित पद्धतीनं समयदान पुढं पुढं करता येईल, नाही असं नाही. इकडचं इकडं टाळा. घरच्या भेटणाऱ्यांचा जो समय आहे, हौशे मौजे करता जाणारा, लग्न समारंभ, कर्तव्य, हा टाळला तर सहज इकडचा समय वाढवता येईल, काय अशक्य नाही. पण नोकरी नसणारा सुद्धा कितीतरी वर्ग आहे. या महिला नोकरी नसणाऱ्याच आहेत, पुरुषातला 70-80% लोक नोकरी नसणारे आहेत. तर त्यांनी जर ठरवलं शनै शनै, ढाळे ढाळे, कालची त्या यांनी गोष्ट सांगितली ना, फक्त खडू झिजण्या इतकं जरी कमी करत गेलेत तरी एक दिवस खडू संपेल आणि व्यसन बाजूला होईल. चांगला दृष्टांत आहे. तसं दर वर्षाला काही काही निश्चय करत जा की नाही, यंदा 2-3 दिवस नंतर राहायचं, शांततेनं दर्शन घ्यायचं. आधीच जाऊन येतात. मला आश्चर्य काय वाटतं, तर ज्यांना कामं आहेत अशा एखाद्याने जाणं वेगळं. आमच्यासारखे मोकळे साधू संतसुद्धा आधी जाऊन येतात, म्हणजे पटकन घरी पळायला. मग 2-4 दिवस राहिलं तर काय बिघडेल, मागून काय फरक पडतो? जीवनच त्याच्याकरता आहे ना. पण तरी ते शांतीनं तिथं राहू देत नाही. ही माया आहे, हे लक्षात घ्या.
तेव्हा माया माया कशाला म्हणतात? तर या षड्रिपूपैकी कोणता धागा पकडलेला हे सांगता येत नाही. हे 6 धागे आहेत. कुणाचा लोभाचा धागा आहे, कुणाचा कामाचा धागा आहे. पण फार फार कठीण अवस्था आहे. अगदी प्रापंचिक लोकांपासून बाह्यांगदृष्ट्या दूर झालेली माणसंसुद्धा या कामाच्या लोभाच्या धाग्यानं बांधलेले असतात. ज्यांनी भौतिक प्रपंचाचा बाह्यदृष्ट्या बाजूला केले, ते आमचे डोंगरे मला सांगायचे ना की घरदार सोडतो आणि त्या माळेवर रामकृष्णाच्या ऐवजी किती गाढ हो वाळू आली आणि किती गाढ हो विटा आल्या मोजत बसतो. ते भजन बाजूला राहतं. तर प्रवृत्तीमध्ये सुद्धा लोभाचा आणि कामाचा धागा चिकटला जातो. ईर्षेचा, मत्सराचा. काही लोकांचे ध्येय असे बनलेत की तो इतकं शिकून त्याने जर एवढं केलं तर मला का होऊ नये, माझ्या जोडीदार आणि त्याचा एवढा मोठा आश्रम झाला आणि एवढी गाडी झाली, मला झालीच पाहिजे. ईर्ष्या. मूळ परमार्थापासून तो बाजूला होतो ईर्षेनं, मत्सरानं. हे षड्विकार आहेत महाराज. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. तर या एकदम यादीत घातलं, पण एकेकाचा अभ्यास जर करत गेलो तर फार मोठा. आम्ही भागवतामध्ये 2-2, 2.5 तास उपक्रम करतो या एकेका विकारावर. कामावर भागवतात कामाचा संबंध येतो, लोभाचा संबंध येतो. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू कथा लोभ कथा आहे, लोभ विनाश कथा आहे. देवाला वराह आणि नरसिंह अवतार घ्यावे लागले. आपण दोन्हीमध्ये फार अडकलेलो आहोत. लक्षात घ्या, कामामध्ये आणि लोभामध्ये खूप अडकलेलो आहोत. साधारण भगवंताची कृपा झाली, संबंध सुटेपर्यंत सुटणं. साधारण सुटणं वेगळं. साधारण सुटतात. आता काही मर्यादाशील लोक असतात, काही मर्यादितही राहत नाही बरं का. आपण वारीत आहोत ही मर्यादासुद्धा काही ना कळत नाही. इतके कामी लोक आहेत. आता यापेक्षा जास्त काय स्पष्टीकरण करू. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, पण बरेचसे सावध राहतात. वारीच्या गर्दीचा दुरुपयोग करतात लोक, कामवासनेच्या पूर्ती करता. इतकी विचित्र परिस्थिती असते. तर या विकाराने आम्हाला सगळ्यांना असं दाबून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलं आहे. विचार करायला कोणी तयार नाही, पेलवत नाही. ऐकताना जरी थोडंसं वाटलं तरी ते आतलं वळण परत त्याच मार्गाला नेतं. तर हा कामविकार मला थोडासा माऊलींच्या कृपेनं एक सामान्य शक्ती असते. इतका वेग इकडचा त्यांनी जे सांगितलं ना, त्या तराजू काट्यासारखं. जर भक्तीची ओढ, भगवंताची ओढ, भगवंताचा महिमा याचा वेग वाढला तर थोडा धक्का बसतो काम कमी होण्याला. मी नेहमी सांगत असतो वारीचा महिमा. कारण इतर वेळेला शहरात एखाद्या बाईचा घोटा आणि गुडघा उघडा पडला तर आमचं लक्ष खिचून जातं. आणि इथं भावनेनं, चालण्याच्या ओढीनं, भजनाच्या रंगामध्ये सगळे एकमेकाचे शेजारी अनोळखी आंघोळी करतात. कोणी कोणाकडं लक्ष देत नाही. काही त्यातले जे मूर्ख आहेत त्यांना विषय सोडा, पण वारीचा फायदा मिळून तिकडं आमची वृत्ती कामाभिमुख न होणारासुद्धा, पण तात्कालिक, हा तात्कालिक माऊलींच्या शक्तीचा हा चमत्कार हा आपल्याला सापडतो. क्रोध कमी असण्याचं उदाहरण मी सांगत असतो की इतर वेळेला एवढा अहंकार असतो, आपलं व्यक्तित्वाचं डोक्यामध्ये विचार असतात की नुसता एखाद्या कोणाचा धक्का लागला तर तिरपी नजर करून पाहतो.
पण माऊली साथ देते. आता हिचं काय धक्के कमी लागतात का? तो स्वारी म्हणत असताना म्हणणार जाऊ द्या वारी करी आपण, चालायचंच थोडं लागलं तरी. मग ही जी सहनशक्ती आहे ही ओरिजिनल तुमची स्वतःची नाही. तुमची स्वतःची असती तर ते 12 महिने तुमच्यात अशीच राहायला पाहिजे होते. इतर वेळेला ती किती वर येते फटकन. का म्हणून मी काय कमी आहे का? तो काय समजला मला, लगेच आपलं सुरू होतं क्रोधाचे विचार. काम क्रोध लोभ कमी करण्याला मदत समर्थांची शक्ती माऊलींची आपल्याला मदत करते. ते जे होणारं भजन आहे, ते जे नादब्रह्म आहे, तो जो सात्विक वेशधारी लोकांचा संघ आहे, या सगळ्याचा परिणाम आपल्याला थोडं कमी करण्याला मदत करते. पण समर्थांचं इथलचं म्हणणं आहे संबंध तुटेपर्यंत ते समूळ नाहीसं झालं पाहिजे. हे माझं खरं कर्मकुळ हे आहे, षडरिपू कुळ हे कर्मकुळ आहे बरं का. आहार विहार जन्मपुण्य कर्मपुण्य या सगळ्यामुळं ह्या कर्मकुळांमध्येच आपल्या वाटेला हे षडरिपूचं कुळ आलेलं आहे. कारण कर्मच तसं आहे आपलं. जैसे खाय अन्न तैसे होय मन. तर 12 महिने आपण अन्न तसंच खातो, संगती तशीच असते, डोळ्यासमोर सगळे विषय तेच असतात. आणि त्यामुळं आम्ही या संबंधाने गाठले गेलेलो आहोत. जसं कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा बारीक कीटक अडकावा, तसं हे षडरिपूचं जाळ्याने आम्हाला अडकवून टाकलं. थोडासा एक धागा तुटला तर पुढं जाता दुसरा धागा पकडून ठेवतो. आणि त्या धाग्यामध्ये असा चिकटपणा असतो, तो साधारण किडा त्याच्यातून सुटू शकत नाही. तसे हे षडविकाराचे जे धागे आहेत, यातला एक ना एक धागा आपल्याला अडकवून ठेवतो. भौतिकदृष्ट्या जरी बरेचसं काही काही कमी केल्यावर का आपल्याला भास होत असला, तरी कोणत्या ना कोणत्या धाग्याने चिकटवून ठेवलं. आणि हे निरीक्षण करा. मी तर नेहमी सांगत असतो, साधारण माणसांची भूमिका आम्ही लक्षात घेतो, त्याचा आम्हाला कधी राग येत नाही. पण सांगत असतो मी की देव आणि संत आपलं कर्तव्य कधी चुकत नाहीत. श्रेष्ठ संत असल्यावर कल्याण करण्याची आवश्यकतेची शक्तीपूर्ती ते करतीलच. आणि दयाघन भगवान तुम्हाला मदत करेलच. आपण पहिलं आपली बाजू पहा आणि माणसं आपली बाजू कमी पाहतात. म्हणून हक्क आणि कर्तव्य त्यावर मी बोलत असतो नेहमी. आजकाल लोक सरकारकडं सुद्धा हक्क पाहतात, कर्तव्य पाहत नाही. कंपन्यांमध्ये नोकरी करताना आपले हक्क नोकरांचे पाहतात, कर्तव्य पाहत नाहीत. तुम्हाला कशाचा पैसा दिलेला आहे, ती आपण ड्युटी करतो का, कधी विचार करत नाही. फुकटात आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळेल, म्हणजे आपल्या कर्तव्याकडं दुर्लक्ष आहे. ही जशी प्रपंचाच पद्धती आहे, तसंच परमार्थामध्ये तुमचं जर तुमच्या कर्तव्याकडं लक्ष गेलं तर तुमच्या तोंडून गुरुला आणि देवाला कधी अपवाद दिला जाणार नाही. आपल्या कर्तव्यातली कसर शोधायला पाहिजे नेमकी. आणि त्या कसरीमध्ये 50च्या वर सगळ्यात मोठी कसर आहे, अनावश्यक समय आपण प्रपंचात देतो. तो समयदान जे आहे ना, ते वाढवलं पाहिजे. 50च्या पुढं तरी आपल्या जीवनात हे घडलं पाहिजे. मला तर वाटतं 3/4 लोक 50च्या पुढचे असतील याच्यात, 1/4 50च्या आतले असतील. मग शास्त्र काय सांगतं, ऋषीमुनींची अपेक्षा आहे तुम्हाला शनै शनै तिथपर्यंत न्यायचं. म्हणजे फक्त एक मिळालेल्या सद्गुरूचंच असं नाही, सद्गुरूचा पर्सनल संबंध आहे, पण ऋषीमुनींनी घालून दिलेल्या शास्त्रमर्यादेचा सुद्धा सनातन धर्माच्या परंपरेची धारणा या ऋषीमुनींची ही आहे.
याकरता तुम्हाला आश्रम व्यवस्था घालून देणे. आणि म्हणून ब्रह्मचर्य जरी थोडासा सदोष झाला तरी गृहस्थाश्रमामध्ये सत्संग आणि शास्त्राचा जर थोडासा अभ्यास असेल आणि त्याची जर पकड घेतली तर वानप्रस्थ सुधारला पाहिजे. आणि हा वानप्रस्थ जर सुधारला तर तुम्ही संन्यास आश्रमाच्या अधिकारापूर्वी जी तुम्हाला संशय आहे की माझं कल्याण होईल का नाही ती शंका मिटल्याशिवाय राहत नाही. तर यामध्ये या वानप्रस्थ काळापर्यंत आपण हा विचार केला पाहिजे, षडरी पोकुळ माझे, हे मला अडकवून कुणी ठेवलंय, मला अडकवून गुरुकृपेनं कमी म्हटली म्हणून नाही मी अडकून राहिलो, देवाची कृपा म्हणून मी अडकून नाही राहिलो, मी अडकलोय ते षडरिपूला चिकटून राहिलोय इथं, ज्याच्यामुळं मी अडकून राहिलोय. षडरी पोकुळ माझे तोडियाचा संबंधू. तेव्हा हा मुद्दा लक्षात घ्या सगळ्यात जास्त. तर दिशा बरोबर असेल तर तळमळ कमी होणार नाही, बुमरँग होणार नाही. ही जी मागची जी बुमरँगची नैराश्यतेची वाक्य येतात ना ते येणार नाही. तळमळेला जर सुव्यवस्थितपणा असेल आणि आत्मनिरीक्षण बरोबर असेल तर तुम्ही प्रार्थना कराल पण अपवाद देणार नाही. अपवाद दिला जातो इथं आपलं कुठंतरी आत्मनिरीक्षण कमी असतं, नको त्या सिद्धांताचं आपलं समर्थन असतं, त्यामुळं आपण अपवाद देतो. आत्मनिरीक्षण जर बरोबर असेल तर तुम्ही अपवाद नाही देणार. तर ती आत्मनिरीक्षणपूर्वक तळमळ तुम्हाला योग्य प्रार्थी बनविल, ओरिजिनल प्रार्थी बनविल. तुम्ही नुसता अनुवाद नाही करणार, त्या अनुवादाच्या प्रत्येक शब्दाबरोबर तुम्ही स्वतः त्या स्थितीतून त्या शब्दांचं उच्चारण कराल. मला हा शब्द साधारण नाही, फार मोठा आहे. तर देवाचा मोठेपणा जिवंत ठेवलाय. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू. तू निववित नाही, कारुण्य सिंधू म्हणवतोस अशा अर्थानं नाही आहे. काही संतांनी तशा भूमिकेतले सुद्धा शब्द लिहिले. जसं पतित पावन नाम ऐकोनी आलो तुझिया द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. अशा पद्धतीचं काही वेळेला संतांनी भांडण पण देवाशी केलं आहे. केलं नाही असं नाही. तुकोबरायांनी केलं आहे, जनाबाईनं केलं आहे, नामदेवांनी केलं आहे. पण या ठिकाणचा हा जो मुद्दा आहे करुणाष्टकातला, हा तशा पद्धतीचा हक्क दाखवणारा मुद्दा नाही. कर्तव्याचं समोर स्पष्टीकरण केलं आहे. तळमळीची ध्येयाची सुद्धा जाणीव देवाजवळ आपली कुठपर्यंत आहे तेही सांगितलं आहे. मला काय मदत पाहिजे तेही सांगितलं आहे. आणि किती लॉंग प्रोसिजर. आमच्या मस्तरम बाबांच्याकडं बाबांनी एकदा भक्तिमार्गाविषयीचं बोलताना सांगितलं होतं, विश्वास आणि प्रतीक्षा. आपण प्रतीक्षेत कमी पडतो. विश्वास असतो पण प्रतीक्षेत कमी पडतो. ही जी प्रतिक्रिया आहे ना, प्रतीक्षेत कमी पडले. मला 36 वर्ष आमच्या शबरीनं रोज ताजी वाट पाहिली, गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून. माझ्याकडं राम येणार गुरुजींनी सांगितलं होतं. रोज ताजी आणि तितक्याच सावधानीनं, तितक्याच तयारीनं 36 वर्ष वाट पाहिली. आम्ही 2-4 वर्षात कंटाळून जातो आणि हक्काची अपेक्षा करतो. तर प्रतीक्षा बाबांचा जो शब्द जो आहे ना, तर 2 गोष्टी पाहिजे भक्तिमार्गात प्रगती करायला. गुरुवर भगवंतावरचा विश्वास आणि प्रतीक्षा. इथं आम्ही कमी पडतो. उतावळ झालेली असते दुसऱ्याचं ऐकून, त्याला हा लाभ झाला आणि मला का होत नाही.
खरं म्हणजे त्यालासुद्धा तो कसा झाला आहे काय झाला आहे तपशील काही नाही, पण आपल्याच कल्पनेनं त्याला झाला आणि मला नाही, त्याला झाला आणि मला नाही. कुठंतरी त्याच्यातसुद्धा एक ईर्ष्येचा बारीक धागा असतो, लक्षात घ्या. मत्सराचा धागा असतो आणि त्या धाग्यातून आपण देवापर्यंत भांडायची तयारी करतो. तर हे दोन मोठ्या महात्म्याचे शब्द लक्षात ठेवा. तर विश्वास आणि प्रतीक्षा. प्रतीक्षा साधनाच्या दृष्टीनं नाही, आपण साधन करण्यातच प्रतीक्षेचा उपयोग करतो. काही लोक यामुळे असे ढिले होतात. तर शास्त्रात आहे बा, या जन्मी नाही झालं तर पुढच्या जन्मी, असं लेट कमर म्हणजे प्रतीक्षेचा अर्थ नाही. आपल्या बाजूने साधन करण्याच्या बाबतीत प्रतीक्षेचा दुरुपयोग नाही करायचा. भगवंताला ते स्वातंत्र्य ठेवून भगवंताच्या आणि गुरुच्या बाबतीत त्या प्रतीक्षा शब्दाचा उपयोग करायचा आहे. आपण आपल्या बाबतीतच करायला जातो. काय घाई आहे, आता आपण या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. पण मागुता हाची जन्म पावसी हेतो न घडे रे सायासी. याच्यावरून मी आपल्याला सांगतो आहे की प्रतीक्षा शब्दाचा कुठं संकेत आहे तो नेमका घेतला पाहिजे. नाही नेमका घेतला तर घोटाळा होईल. तर देवासमोर निवेदन करावं. त्या भीष्माचार्यांच्या प्राणोत्क्रमणाच्या पदामध्ये जसं लिहिलं आहे ना, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी. ही स्वाधीनता त्याला ठेवली पाहिजे आणि ती आपल्याकडून राहत नाही. मी एवढं मागतोय तो देत नाही, मग त्यांनी द्यायलाच पाहिजे. इथं आपला घोटाळा होतो. तर प्रतीक्षा करायची ती त्याच्या फक्त बाबतीतली आहे. पण आपल्या करण्याच्या वेगाकरता असा लेट कमरचा उपयोग नाही करायचा. काय घाई आहे, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होईल. येच देही याच डोळा, आमचं कल्याण झालं पाहिजे. आणि त्या तळमळीतून ही करुणाष्टकं झालेली आहे. कल्याणाच्या तळमळीतली ही करुणाष्टक आहे. मागचं जाणवलं आहे, पुढं खात्री नाही आहे आणि तीव्र वेग झालाच पाहिजे. उत्कंठा हे फार महत्त्वाचं साधन आहे. जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पोरलोटी. एक सामान्यत्वानं आणि पुढच्या याच्यात तीच मात्रा तीव्र होते. तुझविण करुणा हे कोण जाणील माझी, ही तीव्रता आहे. सामान्य विधान मजवरी करुणेचा राघवा पोरलोटी. पण या करुणेबद्दल दुसरं कोणाकडेही माझी आशा नाही. तुझविण करुणेचा, महाराज कोण करुणा हे कोण जाणेल माझी. आणि म्हणून तुझ्याशिवाय कोणी नाही. मी तुझ्याकडून मी वाट पाहत राहिलो आहे. शिनच शिनच पोटी पाहिली वाट तुझी. आता मला असह्य झालं आहे. कालचे दोन शब्द असहाय्य आणि असह्य हे लक्षात घ्या. तर त्या असह्य शब्दाची ती पुढची भाषा आहे. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझविण मज नेते जंबुकी वासनारे. भगवंताला पंचानन हे संबोधन दिलं. या ठिकाणी हे पंचानन संबोधन मी अर्थ लावताना हनुमान वाचक लावलेलं आहे. पंचमुखी महादेव, पंचमुखी हनुमान, पंचमुखी गणेश. तर पंचानन संस्कृतमध्ये सिंहाला सुद्धा म्हटलं जातं. पण या ठिकाणी सिंहासारखा म्हणून सारखा असणाऱ्या तू धाव घाल, कोल्हारूपी वासना असा अर्थ केला तर त्याचा अर्थ लागेल. अन्यथा हे हनुमंता तू जंबूक राक्षसाला मारणारा पराक्रमी आहेस, म्हणून हे पंचानना हे हनुमंता, ही तू जसा जंबूक राक्षसाला मारलं तसं जंबुकी नावाची वासनारूपी राक्षसीन मला त्रास देते आहे. तेव्हा ही माझी जंबुकी नावाची वासना नावाची जी राक्षसीण आहे ना, ती समाप्त कर.
तुझ विण मज नेते जम्बुकी वासना रे. तर वासना प्रकरण योगायोगाने काल आपण कीर्तनात बरंच ऐकलं. शब्दशः अर्थाचा विचार करत असताना मग दोन ठिकाणी वासना घालवण्याकरता एक तर देवाची शरणागती नाही तर संताची शरणागती. काल आपण अर्थ पाहिला तो संत चरण रज लागता सहज, याच्यावर कीर्तन आहे. वासनेचे बीज जळवणी जाय. ती वासना समाप्त करण्याकरता देवाला प्रार्थना केली आहे. तर तत्पूर्वी हा त्याचा पुढचा तात्कालिक विभाग, पण मूळ तात्विक विभाग मागितला. षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंध. त्याच्या अंतर्गत आहे सगळं. विच्छा, संकल्प, वासना हे जे सगळे आहे ना, मनोराज्य, चंचलता, हे सगळं त्या षडरिपूच्या अंतर्गत आहे सगळं. मूळ जसं सृष्टीचं मूळ म्हणजे पंचमहाभूत, त्याच्यातलेच बारकाव्यानं पुढचे मिश्रणातून पंचीकरणातून ही सगळी सृष्टी झाली. फार यंत्राधिकापासून सगळ्या जमिनीपासून झाडापासून सगळं, पण सगळ्यात मिश्रण काय? पंचमहाभूत. त्याच्या वेगवेगळ्या छटा, जसं आपण आता कॉम्प्युटरवर पाहतो, मूळ 4-5च रंग आणि त्याचे शेकडो छटा बनवता येतात. जर तो कॉम्प्युटर आपण चालवायला व्यवस्थित शिकलो तो विभाग, तर त्या छटांचे रंग कलर बदलता येतात. तसं आहे त्या पुढचा सगळा शेकडो प्रकारचा विस्तार जो आहे ना, त्याचं मूळ हे असंच आहे. जसं मूळ रंगात सुद्धा सप्तरंग किंवा 4-5च रंग मानले जातात, तसं मूळ पंचमहाभूत. तसं आपल्या परमार्थ प्रतिबंधामधले मूळ षडरिपू बस. मग त्याच्या अंतर्गत हे सगळं आहे. वेगवेगळ्या तपशिलात आलेल्या ज्या घटना आहेत, मला वासना त्रास देते, मला अमुक त्रास देते, हे सगळं तपशिलातला भाग आहे. पण मूळ त्याचं षडरिपू, षडविकार. जसं उत्पत्तीमध्ये पंचमहाभूत, तसं मायेच्या प्रतिबंधामधलं महत्त्वाचं मटेरियल आहे षडरिपू. हे लक्षात घ्या. मग आता या षडरिपूच्या एकेका विभागावर विस्तार करायचा का? मूळ मुद्दा काय आहे? षडरिपू समजवण्याशी आहे का षडरिपूच्या नाशाशी आहे? विस्तार कशावर अवलंबून आहे? तर ज्या वेळेला धड्यासारखा, पोर्शनसारखं षडरिपूची व्याख्या करायची आहे, त्यावेळेला खूप बारीक बारीक व्याख्या करणं गरजेचं आहे. तरीसुद्धा त्याच्या सगळ्या छटा समजतातच असं नाही. तर कामविकार, क्रोधविकार, लोभविकार याच्यातले उभयसंबंधी विकार कोणते? कामविकार उभयसंबंधी आहे. लोभविकार वन वे ट्रॅफिक आहे, हे लक्षात घ्या. आणि क्रोध विकाराला प्रेशर फार जबरदस्त आहे. क्रोध आपल्याजवळ फार काळ राहत नाही, पण थोड्या वेळात फार मोठं नुकसान करतो. चोर घरामध्ये 10-5 तास राहत नाही, 15-20 मिनटं येऊन जातात आणि घर लुटून जातात. लक्षात घ्या. मग ते घरचे चोर असो नाही तर वारीतले चोर असो, 5 मिनटंच तुमच्यात घुसतील, पुन्हा तुमच्यात दिसणार नाही. मग तेवढ्या वेळात काही ना काही उचलून येऊन जातील. तर क्रोध असा आहे, नुकसान जास्त करतो. लोभ जो आहे हा मधुर विकार आहे. आणि आम्ही त्या भागवतात नेहमी सांगतो की लोभाला प्रतिष्ठा आहे, त्यामुळं लोभ जावा असं वाटत नाही. मला शुद्ध कल्याण करणाऱ्या आध्यात्मिक लोकांना सुद्धा या सगळ्या भौतिक वस्तू, व्यक्ती, पदार्थाच्या वैभवामध्ये जाण्याचा हेतू काय आहे? तर हा लोभ विकाराचं बीज आहे. आवश्यकता एक वेगळा विषय आणि लोभ विकाराचा विस्तार हा वेगळा विषय. काही साधुसंतांच्या जीवनामध्ये
आवश्यकता आचार्य परंपरेमध्ये शंकराचार्य पदावर असताना पूर्वीच्या काळामध्ये धर्मनियोजन करण्याकरता आचार्य मंडळीनं मठ स्थापन केले. त्या मठाच्या आधारावर धर्मानुशासन केलं विभागवार. आजही काही माणसं तशा पद्धतीनं अनुशासन करतात. तर तशा पद्धतीची प्रवृत्ती ही आवश्यकता आहे. आणि लोभ विकाराची जी प्रवृत्ती आहे ना, ती आवश्यकता नाही आहे. ती तुम्हाला थांबवून घेण्याला असलेला एक मायेचा प्रतिबंध आहे. लोकेषणा, वित्तेषणा आणि दारेषणा लक्षात घ्या. या 3 एषणा परमार्थामध्ये, चौथी शास्त्रेषणासुद्धा मानलेली आहे, पण मुख्य 3 मानलेल्या आहेत. तर ही लोकेषणा आणि वित्तेषणा ही कधी कधी आपल्याला प्रतिबंध करण्याकरता आलेली असते. काल मी म्हणलो नाही का तुम्हाला की देवाने तुम्हाला फार श्रीमंत करणं म्हणजे परमार्थापासून परावृत्त करणे. काल त्याच्यावर तुम्हाला एक गोष्टसुद्धा सांगितली. त्या प्रवृत्तीमध्ये फार जिद्दीनं प्रवृत्ती करावी वाटू नये. तर त्याकरता हा मुद्दा आहे. षड्रिपू सगळे, एक एक रिपू जबरदस्त आहे. जसं या राक्षसांमध्ये अतिकायन, महाकायन, रामाच्या एकेका रावणाच्या बाजूच्या राक्षसांची वर्णनं, त्यांची शक्ती, 10,000 योद्ध्याचं एकेकामध्ये तात. तसं हे षड्रिपू जे आहेत ना, हे एकेकाचा इतिहास फार मोठा आहे. या एकेकाने अनेकांना लोळवलं आहे. आपल्या रोजच्या कार्यक्रमामध्ये या येडका मदन काय दाखवतो तुम्हाला, असे प्रत्येक पद संतांनी आपल्यावर संस्कारित करून ठेवले. तर कोणाकोणाला या सगळ्यांनी फिरवलं आहे याच्या याद्यासुद्धा या अभंगांमधून दिलेल्या आहेत. तर षडरिपू कुळ माझे तोडियाचा संबंधू, हे फार मोठे योद्धे आहेत. भ्रमात राहू नका आपण यांना सहज जिंकू म्हणून. काही काळ ही तुम्हाला जे त्रास देत नाहीत ना, ही त्यांची पॉलिसी आहे. मी नेहमी याच्यावर एक सोपं उदाहरण सांगत असतो. पाऊस पडल्यावर या वाणिनी खूप वाढतात आणि या वाणिनींची सवय कशी असते, तर त्यांना एक पॉलिसी येते आपलं स्वतःचं तात्पुरता बचाव करण्याकरता. त्याला धक्का लावला की ते असं गोल स्वतःभोवती गुंडाळतं. पोरं त्याला पैसा म्हणतात. तसं जाम बसलं ना, तसं लांब फेकून दिलं तर त्याला काही होत नाही, असं आहे. तर त्या वाणिनीनं एकदा पैसा केला की मग तसं हे विकार कधी कधी तुम्ही धक्का लावल्यावर ते पैसा करतात आणि तुम्हाला वाटतं आपण त्याला पार बाजूला केलं. पण त्यांना बरोबर अंदाज असतो आपल्याला त्रास देणारा संपला असं कळलं की ते पुन्हा ती वेटोळ सोडतात की पुन्हा चालले आपल्या चालेल. तसे हे विकार आहेत बरं का. हे कधी कधी कमी झाल्याचा आपल्याला भ्रम होतो. मला इतक्या दिवसात कामाचा त्रास नाही, इतक्या दिवसात क्रोधाचा त्रास नाही. आपण भ्रमात राहतो आणि तो आपल्याला गाफील ठेवून आपल्याला मारतो. हे लक्षात घ्या. हे जे विकार आहेत हे आपल्याला गाफील ठेवतात. आणि म्हणून फार भागवतात 2-4 ठिकाणी एक त्रिपुरासुराचं उदाहरण त्याच्याकरता आलं आहे. सप्तम स्कंदाच्या 8व्या-9व्या अध्यायाच्या पुढं. तर तो त्रिपुरासूर जो आहे ना, त्याचे 3 वेगवेगळे जागा राहायच्या होत्या आणि त्यामुळं त्याला एका ठिकाणी पकडायला गेलं की तो दुसरीकडं पळायचा. तर तसे हे आपले विकार असतात बरं का. किती पळाल. आम्ही या सरकारला भिवून पळतो, तो मंत्रीसुद्धा परदेशात पळाला. कुठं पळाल तुम्ही. आता पुरावे सापडल्यानंतर शेवटी कुठंतरी तुम्ही सापडणारच. तर हे विकाराच्या अधीन झाल्यानंतर हे विकार आपल्याला सोडत नाहीत. कधी कधी तुम्ही त्यांच्याशी युद्ध करताय असं वाटलं तर तात्पुरतं तुम्हाला सोडून देतात आणि संधी पाहतात की पुन्हा पकडतात.
असं आहे. मग याच्याकरता दैन्य भाव, विवेकानं आपण त्या सगळ्याला जिंकू अशा भ्रमात राहू नका. तर या समर्थाची शक्ती आधार घ्या. सगळे लोक कीर्तनाचं उदाहरण सांगतात. एखाद्या बंगल्यामधलं तिखट कुत्र असेल तर तुम्ही डायरेक्ट लढू नका. मालकाला हाका मारलं आणि मालकाने नुसतं चंपे म्हणलं की ती पार घरात पळून जाते. अशी ही माया आहे बरं का. पण तुम्ही डायरेक्ट जर लढायला गेले तर तुम्हाला आतसुद्धा जाऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. तसं मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरंती ते. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐल थडीच सरले माया. म्हणून सर्व भावे मज भजत असताना त्याच्यातला मुख्य भाग आहे कारुण्य रसाचा, प्रार्थनेचा, स्वतःचं व्यक्तित्व विलय करण्याचा. ही प्रार्थना व्यक्तित्वाचा लय झाल्यावर ओरिजिनल प्रार्थना होते. जोपर्यंत व्यक्तित्वाचं बीज शिल्लक आहे तोपर्यंत प्रार्थनेमध्ये अनुवाद होतो. प्रार्थनेचं स्थितीचं नाटक केलं जातं. पण जेव्हा व्यक्तित्व लयाला जाईल तेव्हा ही ओरिजिनल प्रार्थना होते. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. निववी म्हणजे आता मी काही नाही, मी नाहीच, बस. हे व्यक्तित्व जेव्हा संपतं तेव्हा ओरिजिनल प्रार्थना होते. आणि मग त्या प्रार्थनेतून भगवानसुद्धा मदत करतात. आईच्या जेव्हा लक्षात येतं त्याचं रडणं, टाहो फोडणारं रडणं आणि उगाच पदराला धरून मागं मागं करणं, यातला फरक आईला कळतो. तसं अनुवाद करणं आणि ओरिजिनल तुमच्या अंतरंगातली ही प्रार्थना असणं, हा फरक परमात्म्याला कळतो. आणि जर तुमची बरोबर ओरिजिनल प्रार्थना झाली तर भगवान तुम्हाला मदत केल्याशिवाय राहूच शकत नाही. आणि पुढच्या याच्यात तेच तर म्हणलं, अरे तुझ्याशिवाय तुझं बी न करुणा हे कोण जाणेल माझी. शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी. उद्या आपल्याला त्याच्यात जायचं आहे. आता षड्विकाराच्या प्रत्येकाच्या थोडा थोडा संकेत केला. फार डिटेलकडं का गेलो नाही. साधनेच्या अंगानं मी याच्यावर खूप चिंतन केलेलं आहे, नाही असं नाही. कारण मी सुद्धा कधीतरी त्या विकाराच्या कमी जास्त अंशात असेलच. विकार जावे असं मला वाटलं नाही असं नाही. आणि मी आत्मनिरीक्षणपूर्वक त्या विकारांचं चिंतन केलेलं आहे. काहींनी ग्रंथाद्वारे केलं असेल, काहींनी आत्मचिंतनानं केलं असेल, तर काही प्रमाण देऊन काल वासनेच्या विस्ताराचा प्रमाणाच्या आधारावर बरोबर आपल्याला आवश्यक तेवढा भाग सांगितला गेला. तर माझ्याजवळ प्रमाणं कमी असतील पण चिंतनाचं जादा हे आहे. मी स्वतः विचार केलेला आहे. काम येतो कसा, काम वाढतो कसा, कशामुळं काम वाढतो, त्याला कुठं रोखलं पाहिजे, असा बारीक अभ्यास साधकाने केला पाहिजे. कारण त्याशिवाय तुम्ही त्याच्यावर माराच करू शकत नाही. मांजर घरात शिरले तर कोण्या रस्त्यानं आलं याचा अभ्यास करावा लागेल आणि त्याचा रस्ता बंद करा, मग त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करायला सोपं जाईल. नाही तर तो रस्ता तुम्हाला कळला नाही, तुम्ही थोडं धावले की ते बरोबर त्या रस्त्याने निघून जातं. आणि पहिल्या वेळेला हे निरीक्षण करण्यालाच वेळ द्यावा लागतो की ते आलं कुठून आणि गेलं कुठं, कसं घुसलं. काही वेळेला आपलं कळतसुद्धा नाही ते कुठून आलं आणि कसं आलं. पण जर तुम्ही त्याच्या मागं लागलात तर ते जिथून आलं तिथं आपोआप जातं. मग आपल्याला कळतं ते कुठल्या ढोऱ्यातून कशा पद्धतीनं आलं. अहो हे उंदरंसुद्धा फार बारीक बारीक जागेतून कुठून कसे घुसून लपून बसतात, पत्ता लागत नाही. तर तसं या विकारांना घालवायला विकारांचं आगमन कसं होतं हे आत्मनिरीक्षणाद्वारे कळलं पाहिजे. कामविकाराचं आगमन कसं होतं. दोन सिद्धांत तर आपल्याला गीतेत ऐकायला मिळतात की कामाच्या अपूर्तीमध्ये क्रोध आणि कामाच्या पूर्तीमध्ये लोभ, असा सिद्धांत आहे तीन विकारामध्ये. आणि काम या शब्दाचा एकच अर्थ नाही स्त्री पुरुष संबंध, कामना अर्थातून आहे.
आणि मग हा जसं येण्याचा मार्ग, मग घालवण्याच्या मार्गामध्ये एक विवेक आहे, दुसरा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तर हाही एक रस्ता आहे. आपण जर त्या रस्त्याला चिकटून बसलो तर धीरे धीरे या ताकदीमुळं, जसं औषधाची पावर आपल्यातली रोग कमी करते, तसंही रामनाम म्हणजे औषध आहे. असं आहे, भवौषध असं आहे. टोंगरे महाराज तर सांगायचे, भवरोग निवारण्याचे 2च औषधं, नामामृत आणि कथामृत. बस. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा कथा श्रवण करा. त्या श्रवणेंद्रियाद्वारे तुमच्या अंतःकरणाच्या बुद्धीवर काही संस्कार होईल. त्याच्यातून धीरे धीरे परमे बुद्ध्यात धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत, असं होईल. तेव्हा शनै शनैरुपरामता एक सत्संगाने, कथामृतानं. आणि सत्संग नेहमी मिळत नाही, मग दुसरं काय, नामामृत. नामामृतात ही ताकद आहे की शनै शनै आपोआप तुमच्यामध्ये नामाची गोडी वाढत जाईल. आणि त्यातही त्या नामाला जर संताची संगतीचा आधार मिळाला तर अधिक लाभ. पहिला एक टप्पा तर संतच करून टाकतील, वासनेची बीज जळवून जाय. मग दुसऱ्या टप्प्याकरता नामाची गरज पडेल. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. आणि तिसरा टप्पा पण त्याच नाम साधनेनं मिळेल. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तर हे 2 टप्पे नाम साधनेनं मिळतील. आणि त्याला आवश्यक असणारी तयारी संत संगत करून देईल. मग वारीमध्ये आपल्या काय दोन्ही आहे, संत संगत, माऊलींची संगत आणि नामस्मरण, नाम घेता वाट चाली. हे 2 मुख्य औषध आहेत षड्रिपू संबंध तोडण्याचे. तर षड्रिपूचं आगमन कळावं का न कळावं, तर एक मुद्दा आहे, कळण्याची गरज नाही. एक मुद्दा आहे, कळल्यावर स्वतःच्या बाबतीत घालवायला फायदा होतो. ते डोंगरे महाराज म्हणायचे त्याप्रमाणे, ते उदाहरण सांगायचे. एक गृहस्थ 50 ठिकाणी आमंत्रणाला गेला, कुठंतरी बसताना त्याला खाली डांबराचा डाग लागला धोत्राला, आणि आमंत्रण देऊन झाल्यावर त्याचं लक्ष गेलं आणि ते म्हणलं डाग पडला. माझा डाग पडला तर तार्किक डोकं कुठं पडला, कसा पडला, जेवढ्या ठिकाणी आमंत्रणाला गेला तेवढ्या ठिकाणी फिरत राहिला. एका शहाण्याने त्याला बोध केला, अरे किती फिरला आणि किती कळलं तर काय उपयोग. सोपी गोष्ट आहे, 1-2 रुपयाची साबणाचा तुकडा घे, ते डागाला लावून टाक आणि धुवून टाक, म्हणजे संपलं. तसं हे दोन्ही मुद्दे आहेत. स्वजबाबदारीवर काम कमी 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 करत आपल्या जबाबदारीवर करायचं असेल, त्याचं आगमन कळलं पाहिजे. आणि देवाच्या पावरवर काम कमी करावं वाटत असेल तर आगमन कळायची काही गरज नाही. चाल केलंसी मोकळा बोल विठ्ठल वेळेला, बस तुम्ही भजनाला लागा. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. तर तुम्हाला हे षड्रिपू देवाकडून घालवायचे असतील, समर्थाने देवाला प्रार्थना केली आणि त्या पद्धतीनं देवाने ते घालवावे अशी अपेक्षा असेल, तर तुमची मागणी त्याच्याकडं पोहोचण्याकरता आईने पोराला घेईपर्यंत ते पोरगं जसं टाहो फोडतं तसं तुम्ही भजन करा भरपूर, आपोआप तुमच्याकडं लक्ष जाईल. तेव्हा या तयारीनं भजन करा. तळमळ निवविरे रामकारुण्य सिंधू, षडरिपू कुळ माझे तोडियाचा संबंधू. याचं पुढचं चिंतन पुढच्या श्लोकाचं उद्याला करू. आज थोडं सुरुवात केली त्याच्यात. तुझं विण करुणा आहे. हे करुणाष्टक का आहेत, तर करुणा प्राधान्यतेनं मागितलेली आहे. करुणेचे स्वरूप काय, तुम्ही करुणा मागणं, कारुण्य रूपात जाऊन आणि त्यांनी तुमच्यावर कृपा करून करुणा करणं, असा जो विषय आहे ना, याचं चर्चा आपण करुणा शब्द मागं आला आहे, तर उद्याच्या अर्थामध्ये सांगताना करुणा या शब्दाचा विचार अधिक करू. म्हणजे करुणा आपल्या दृष्टीनं कारुण्यता काय, आपण करुणेनं मागायचं म्हणजे काय, देव करुणा करणार म्हणजे काय. शब्द एकच आहे पण 2 वेगवेगळे अँगल आहेत आणि दोन्ही अँगलचा विचार याच्यात करायचा आहे. तेव्हा
हे करुणाष्टक असल्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा विषय आलेला आहे. तेव्हा उद्याच्या ह्याच्यात तो विषय महत्त्वाचा आहे. तुझं विण करुणा आहे कोण जाणेल, माझी शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी, झडकरी धव घाली धडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझं विण मजने ते जम्बुकी वासणारे. याचा सामान्य अर्थ आज पाहिला. आता करुणा या तत्त्वज्ञानाचा विचार आपण करू. आणि षड्रिपूचा फार विस्तार का टाळला, तर तुमचे तुम्ही घालवणार असाल तर पर्सनल संगतीत या मी तुम्हाला त्याचं आगमन सांगेल. स्वतःची जबाबदारी कसं घालवायचं, विवेक कसा करायचा, वैराग्याकडं कसं जायचं, त्याचं व्यवस्थित ज्ञान घेऊन. महाराज हे काय आहे, जर कळलं ना, पाहता हे ठावे काही नव्हे असं आहे. या विकाराचा जर शोध लागला तर शेवटी काहीच राहणार नाही. हे विकार कसे आहेत तर मी सांगत असतो, फ्लावरच्या गठ्ठ्यामध्ये एक एक सालपट काढत गेलं, कांद्याच्या मध्ये एक एक सालपट काढत गेलं तर शेवटी काहीच राहत नाही. तसं विवेकानं जर एक एक सालपट शोधत गेलं तर पाहता हे ठावे काही नव्हे, शेवटी काही राहणार नाही. ही एक पद्धती आहे. आणि आपल्याला कळत नाही ना, मग त्याचा आश्रय घ्या आणि त्याच्यावर भरोसा ठेवा आणि प्रतीक्षा करा बस. आणि त्या प्रतीक्षेतल्या कारुण्यष्टकामध्ये ते म्हटलं आहे, षड्रिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू. म्हणून विस्तारापेक्षाही प्रार्थना प्रधान इथं हा विषय आल्यामुळं विस्ताराचा काही भाग संकेत केला, पण जास्त विस्तार न करता. नाही तर पूर्ण उरलेली वारी काम क्रोध लोभ या षड्विकाराच्या तपशिलातच पूर्ण होऊ शकते. इतकं त्याचं चिंतन आहे. फायदा होईल, पण मग ते इतकं स्पष्टपणानं आपण घेतलं पाहिजे. एक एक साल कांद्याचं काढतो तसं ते कांदा बारीक 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 होत जाऊन कांदा राहणारच नाही, कांदा नावाची वस्तूच राहणार नाही एक एक सालपट काढल्यावर. तसं या विकारावर सूक्ष्म चिंतन करत गेलात म्हणजे नुसतं लोकाला सांगायपुरतं अनुवाद नव्हे, तर वास्तववादिता त्या विकाराचा अंतर्शोध. आणि त्या शोधाने जर विवेकानं त्याच्यावरचा विचार केला तर शेवटी असं लक्षात येतं विकाराला स्वतःची काही सत्ताच नाही. कांद्याच्या सगळ्या पाकळ्या गेल्यावर तसं काहीच राहत नाही, तसं होईल. पण तो विवेक मार्ग ज्यांचा असेल त्यांनी करा. करुणाष्टकात इथं जो विषय आला आहे तो त्या विवेक मार्गाच्या लेव्हलपेक्षा प्रार्थभावाच्या लेव्हलमध्ये आहे. म्हणून समर्थ त्या करुणाष्टकाच्या त्या भूमिकेतून भगवंताला प्रार्थना करतात, षड्रिपुकुळ माझे तोडियाचा संबंध. आणि याकरता माझ्यावर करुणा कर, आणि तुझ्याशिवाय माझ्यावर करुणा कोणी करू शकणार नाही. यामुळं कारुण्यतेची तीव्रता वाढवणारा पुढचा श्लोक असल्यामुळं करुणा या प्रकरणावर आपण उद्याला बोलू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज, सब संतन की जय. नाम भगवान की जय. जय रघुवीर समर्थ.